शिवसेना आमदार पात्र अपात्र या संदर्भात निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। दानवे साहेब, तुम्ही स्वतः सभागृहात उपस्थित होतात, निकाल पूर्ण ऐकलेला आहे, काय प्रतिक्रिया तुमची? निकाल पूर्ण ऐकलेला आहे। निकाल पक्षपातीपणा आहे, लोकशाहीचा गळा घोटणारा आहे, सुप्रीम कोर्टाचा अवमान करणारा आहे, पक्षपातीपणा करणारा आहे। स्क्रिप्ट कुठून तरी दिल्लीहून लिहून आली तेवढं तो वाचणार आहे, बाकी काहीच नाही। दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यात आलेलं नाहीये। मग इतक्या दिवस 9 महिने कशाला लावले त्यांनी? महिन्याभरात करायला पाहिजे होते काम, 9 महिने कशासाठी घेतले? व्हीप संदर्भात आहे, भरत शेठ गोगावले यांचा व्हीप जो आहे तो ग्राह्य धरण्याचा निकाल जो आहे राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे। पण तो सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे ते आहे का? भरत गोगावले व्हीप नाहीत, सुनील प्रभू व्हीप आहे, ते सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। गटनेत्याचा अधिकारसुद्धा पक्षाच्या प्रमुखाला हे सांगितलेलं आहे आणि म्हणून घटनेच्या विषयी राजकीय पक्षाविषयी विधानसभा अध्यक्षांना मत मांडण्याचा कोणताही अधिकार नाही आहे, त्याच्याविषयी स्वतंत्र यंत्रणा आहे आणि म्हणून हा निर्णय पक्षपातीपणाचा आहे। निकालानंतर आता ठाकरे गटाची काय भूमिका असणार आहे? सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे निकालाच्या विरोधात? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कोणताच नाही, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार। धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल। तर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जाणार असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।